हॅलो एव्हरीवन, आज आपण क्लास 8चं प्रॅक्टिस सेट 12.2 कंप्लीट करणार आहोत। त्यामधील आपण रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। 6 पासून 10 पर्यंत एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 to 5 पर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे। सो लेट्स स्टार्ट। बघा 6 नंबर एक्झाम्पल, सम तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम ऑफ ₹100 ऑफ अ ड्रामा इन अ थिएटर वेअर सोल्ड। म्हणजे एका थिएटरमध्ये एक ड्रामा, त्यांचं तिकीट ₹200 आणि ₹100 असे दोन तिकीट होते। त्या तिकीटपैकी दोन्हीही सोल्ड झाले। ओके, सो इथे द नंबर ऑफ तिकीट ऑफ ₹200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹100। इथे कंडिशन दिलेली आहे की जे ₹200चे तिकीट्स आहे ते 20 मोर सोल्ड झालेले आहे, म्हणजे जास्त विकले गेलेले आहे ₹100च्या तिकीटपेक्षा। समजलं का तुम्हाला? बघा इथे ₹100चे जे तिकीट्स आहे ते तर विकल्या गेलेच, पण त्यांच्यापेक्षा 20 जास्त तिकीट विकल्या गेले ₹200चे। ओके, द टोटल नंबर रिसिव्ड बाय द थिएटर बाय सेल ऑफ द तिकीट्स वॉज ₹37,000। फाइंड द नंबर्स ऑफ ₹100 तिकीट सोल्ड। इथे आपल्याला सांगितलेलं आहे टोटल अमाउंट। टोटल अमाउंट थिएटरला किती झालेला आहे? 37,000। जेव्हा दोन्हीही तिकीट सेल झाले तेव्हा ₹200चे तिकीट आणि ₹100चे तिकीट। सो इथे क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की ₹100चे तिकीट आहे ते किती होते। ओके, इथे आपण जे ₹100चे तिकीट आहे ते एक्स कन्सिडर करूया आणि ₹100चे तिकीट आपण एक्स कन्सिडर केले तर इथे ₹200चे तिकीट आहे ते 100पेक्षा 20 जास्त सॉल्व झाले। म्हणजे 100चे एक्स आपण कन्सिडर केला तर एक्स प्लस 20 हे 200 तिकीट्स आपण कन्सिडर करू। सो इथे आपण राईट करू, लेट द नंबर ऑफ ₹100 tickets sold बी एक्स। ओके, आता इथे आपल्याला जी कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन ॲज इट इज राईट करायची आहे क्वेश्चन मधील। ही कंडिशन इथे दिलेली आहे, द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹100। ही कंडिशन इथे आपण राईट करून घेऊया। सो इथे द number of tickets of ₹200 sold was 20 more than the number of tickets of ₹100। ओके, सो इथे आपल्याला लिहायचं आहे 100 सोल्ड। सो देअरफॉर द नंबर ऑफ ₹200 तिकीट्स सोल्ड इज किती असणार आहेत? 100पेक्षा 20 जास्त विकल्या गेले आहेत ₹200चे तिकीट। सो आपण 100 जे तिकीट्स आहे ते एक्स कन्सिडर केले आहेत, म्हणून इथे एक्स प्लस 20 हे ₹200चे तिकीट सोल्ड केले। ओके, तर इथे जी गिव्हन कंडिशन आहे त्या कंडिशनच्या अकॉर्डिंग आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे। सो इथे राईट करणार आहे, द अमाऊंट रिसिव्ड by the theater sold of tickets is। बघा आता इथे आपल्याला एक कंडिशन काय सांगितलेली होती की दोघांचे जे तिकीट्स सेल केलेले आहे तेव्हा थिएटर जे आहे त्यांना 37,000 इतका अमाउंट मिळालेला आहे। सो हे गिव्हन कंडिशन आहे। आता इथे आपल्याला राईट करायचं आहे 100 इंटू एक्स प्लस 200 इंटू
x plus 20 इज इक्वल टू 37,000. ओके, बघा आता इथे आपण 100 इंटू एक्स का लिहिलेला आहे, बिकॉज इथे आपल्याला अमाऊंट फाइंड करायचं आहे की तिकीट्स जे सोल्ड झालेले आहेत त्याचं अमाऊंट किती असणार आहे आणि 200 तिकीट जे सोल्ड झालेले आहे त्याचं अमाऊंट किती असणार आहे. सो इथे आपण 100 तिकीट्स एक्स कन्सिडर केलेली आहे, म्हणून इथे आपल्याला 100 इंटू एक्स करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचं अमाऊंट फाइंड होणार. आणि इथे पण सेम ॲज इट इज आपण 200 जे तिकीट्स आहे ते इतके तिकीट्स आहे, मग त्याचं अमाऊंट आपल्याला फाइंड करायचं आहे तर त्याला मल्टिप्लाय 200 करावं लागेल. आता इथे हे तिन्ही जे आपल्याला नंबर्स मिळालेले आहे या नंबर्सला आपण 100 ने डिवाइड करू शकतो. हे पूर्ण तिन्ही नंबर 100 ने डिव्हिजिबल आहेत. सो आपण इथे लिहिणार आहे डिव्हाइड बाय 100 ऑन बोथ साइड. ओके, सो इथे येणार आहे 100x अपॉन 100 प्लस 200x प्लस 20 अपॉन 100 इज इक्वल टू 37,000 अपॉन 100. ओके, सो इथे बघा 100 वन जा 100 हे कॅन्सल होतील, 100 वन जा 100, 100 टू जा 200. आता इथे हे आपण 0 कॅन्सल करून घेऊया आणि 2 0 कॅन्सल. आता इथे 1 इंटू एक्स राहणार आहे आणि अपॉनमध्ये पण 1 आहे तर त्याची व्हॅल्यू एक्सच येणार आहे, म्हणून इथे एक्स इक्वल टू इथे एक्स प्लस 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस 20 इज इक्वल टू इथे 370 ॲज इट इज येणार. ओके, ही प्लस साईन आहे. आता इथे आपण हे इक्वेशन इझिली सॉल्व करू शकतो. बघा इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. एक्स प्लस 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू 20 2 0 जा 0 2 2 जा 4 इज इक्वल टू 370. ओके, आता इथे x इन प्लस 2x x प्लस 2x इथे 3x येणार आहे. हा x इथे आहे म्हणजे इथे 1 कन्सिडर करायचा असतो. 1 प्लस 2 इथे 3 आणि x ॲज इट इज प्लस 40 इज इक्वल टू 370. ओके, आता नेक्स्ट आपल्याला हा 40 आहे, हा 40 अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे नंबरकडे. तर इथे आपण शिफ्ट केल्यानंतर ह्याचं साईन चेंज होऊन मायनस होईल. सो इथे 3x इज इक्वल टू 370 मायनस 40. ओके, 3x इज इक्वल टू 370 मायनस 40 330. ओके, आता नेक्स्ट इथे 3x हा मल्टिप्लाय आहे, हा 3x हा 3 आपल्याला इथं नको, आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काढायची आहे. सो इथे आपण हा 3 इकडे अपोजिट साईडला ट्रान्सफर करूया. इथे राहणार आहे x 330. इथे 3 हा मल्टिप्लाय आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार. सो x इज इक्वल टू ह्याचं डिव्हायडेशन करायचं आहे 3 1 जा 3 3 1 जा 3 अँड 3 0 जा 0. ओके, इथे x आपण कन्सिडर केला होता 100 रुपीज तिकीट. सो आपल्याला x फाइंड झालेला आहे, तर हे 100 रुपीज तिकीट किती सोल्ड झालेले आहे 110. सो देअरफॉर इथे आपण आन्सर लिहिणार द नंबर ऑफ रुपीज 100 tickets sold were 100. Okay, next example 7 number. Of the 3 consecutive natural numbers, 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the number. इथे 3 consecutive natural numbers आहेत. असे नंबर्स आहे की त्यामध्ये जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो 5 टाइम्स आहे. ओके, आणि 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो 4 टाइम्स आहेच, बट 9 मोर आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला 9 ॲड करायचा आहे. ओके, सो इथे आपल्याला 3 नंबर फाइंड करायचे सांगितलेले आहे जे की कॉन्सिक्युटिव्ह आणि नॅचरल नंबर्स असणार आहेत. तर इथे आता राईट करायचं आहे लेट द 3 consecutive natural number
बी एक्स हा स्मॉलेस्ट नंबर आहे, नंतर x+1 आणि x+2 हा ग्रेटेस्ट नंबर आहे, x हा स्मॉलेस्ट नंबर आहे. ओके, तर इथे आपण राईट करून घेऊ. x इज द स्मॉलेस्ट नंबर of the three number. Okay, and x+2 is the greatest number. ओके, जे आपण 3 नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह नंबर ॲझ्युम केलेले आहेत x, x+1, x+2, त्यामधील x हा स्मॉलेस्ट नंबर आहे आणि x+2 हा ग्रेटेस्ट नंबर आहे, हे आपण इथे राईट केलेलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला लिहायचं आहे फ्रॉम द गिव्हन कंडिशन. बघा इथे कंडिशन काय म्हटली आहे, 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो 5 टाइम्स आहे. सो इथे आपण कंडिशन राईट करून घ्यायची आहे, 5 टाइम्स द स्मॉलेस्ट इज इक्वल टू 5 इंटू एक्स. ओके, इथे आपण स्मॉलेस्ट नंबर काय कन्सिडर केला होता, एक्स कन्सिडर केलेला आहे आणि कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे की जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो 5 टाइम्स आहे. 5 टाइम्स म्हणजे काय असतं, मल्टिप्लाय असतो. 5 टाइम्स त्याला मल्टिप्लाय असतो त्या नंबरला, म्हणून इथे आपण 5 मल्टिप्लाय एक्स केलेला आहे. ओके, आता सेकंड कंडिशन इथे दिलेली आहे 4 टाइम्स द ग्रेटेस्ट. ओके, ग्रेटेस्ट नंबर आहे तो 4 टाइम्स आहे, तर यामध्ये ग्रेटेस्ट नंबर काय आहे, x+2. सो आपण इथे राईट करायचं आहे 4 टाइम्स द ग्रेटेस्ट इक्वल टू 4 इंटू x+2. ओके, 4 इंटू x+2 यासाठी घेतलेला आहे कारण 4 टाइम्स म्हटलेलं आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे 4 टाइम्स 5 टाइम्स जेव्हा आपल्याला म्हटलेलं आहे तेव्हा इथे मल्टिप्लाय करायची असते तितक्या वेळा. इथे 4 टाइम्स म्हटलेलं आहे तर आपण 4 टाइम्स मल्टिप्लाय केलं ग्रेटर नंबरला. इथे 5 टाइम्स म्हटलेलं आहे तर आपण नंबरला 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, सो आता इथे आणखी एक कंडिशन दिलेली आहे की 9 मोर, म्हणजे हा नंबर जो असणार आहे ग्रेटर हा 4 टाइम्स तर आहेच, बट हा 9 मोर आहे, म्हणजे 9 ने जास्त आहे. ओके, सो इथे आपल्याला राईट करायचं आहे 5x इज ग्रेटर दॅन 4x+2 बाय 9. ओके, म्हणजे इथे आपण हे राईट केलं तर ह्या सेंटेन्सचं पूर्ण मिनिंग कंप्लीट होतं की 5 टाइम्स इज ग्रेटर दॅन 4 इंटू x+2 बाय 9. इथे 4 टाइम्स तर आहेच आणि मोर आहे 9 पेक्षा. सो इथे आपल्याला राईट करायचं देअरफॉर 5x इज इक्वल टू 4 इंटू x+2 प्लस 9. हा प्लस आपण 9 यासाठी घेतला कारण तो 9 ने मोर आहे, जास्त आहे म्हणून. ओके, आता इथे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, इक्वेशन आपण सॉल्व करू. बघा इथे ब्रॅकेट दिलेला असतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. ओके, तर इथे 5x इज इक्वल टू 4 इंटू एक्स 4x, 4 इंटू 2 8 आणि इथे हा प्लस 9 ॲज इट इज. आता इथे आपण 8 आणि 9ची ॲडिशन करून घ्यायची आहे. 5x इज इक्वल टू 4x 8 प्लस 9 17. बघा आता इथे हा 4x आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे, तर काय येणार इथे 5x मायनस 4x इज इक्वल टू 17. इथे हा 4x प्लस आहे, अपोजिट साईडला शिफ्ट केला तर तो मायनसमध्ये जातो, म्हणून आपण इथे -4x राईट केलेला आहे. 5x मायनस 4x इथे x राहणार आहे आणि 17 ॲज इट इज, म्हणजे x आपल्याला मिळालेला आहे 17. तर इथे आपण स्मॉलेस्ट नंबर काय कन्सिडर केला होता, x. आता नंतरचा जो नंबर आहे तो x+1 हा कन्सिडर केला होता. सो इथे x+1, एक्सची व्हॅल्यू इथे आपण 17 राईट करू. x+1 इज इक्वल टू 18, x+2 17 प्लस
2 इज इक्वल टू 19. म्हणजे फर्स्ट नंबर 17, सेकंड 18 आणि थर्ड 19. हे आपल्याला 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर फाइंड झालेले आहेत. सो देअरफॉर द 3 कॉन्सिक्युटिव्ह natural number are 17, 18 and 19. Okay, next example आहे 8 number. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. राजूने एक बायसिकल अमितला सोल्ड केली म्हणजेच विकली 8% प्रॉफिट वरती. ओके, अमित रिपेअर्ड इट स्पेंडिंग ₹54. अमितने काय केलं, त्या सायकलला रिपेअर्ड केली तर किती स्पेंड केले, ₹54 खर्च केले त्या सायकलला रिपेअर करण्यासाठी. ओके, देन ही सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर ₹1134 विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट. देन अमितने ती सायकल निखिलला सोल्ड केली, विकली किती रुपयाला, 1134. बट त्यामध्ये त्याला लॉसही झाला नाही आणि प्रॉफिटही झाला नाही. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट. इथे आपल्याला बायसिकलची कॉस्ट प्राइस विचारलेली आहे जी राजूने परचेस्ड केली होती आधी. ओके, सो जी कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे बायसिकलची ती आपण एक्स कन्सिडर करणार आहे. इथे राईट करून घेऊ, लेट द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल that Raju purchased be ₹X. ओके, राजूने जी सायकल आधी विकत घेतली होती त्याची आपण कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे, तर आपण ती एक्स कन्सिडर करणार आहे. नेक्स्ट आता राजूने ती सायकल कोणाला सोल्ड केली, अमितला 8% प्रॉफिटला. सो इथे कंडिशन आपण राईट करून घेऊ, राजू सोल्ड his bicycle to Amit at 8% profit. ओके, आता राजूने जी सायकल अमितला सोल्ड केली होती त्याला 8% प्रॉफिट झालेला आहे एक्स रुपयांवरती. म्हणजे आपण कन्सिडर केलेला आहे की ती सायकलची जी परचेस्ड प्राइस आहे ती एक्स आहे, तर त्या एक्स रुपयांवरती त्याला 8% प्रॉफिट झाला. मग आपल्याला इथे प्रॉफिट फाइंड करायचं आहे की एक्स रुपीजवर किती प्रॉफिट झाला. सो देअरफॉर X% प्रॉफिट ऑन ₹X इज इक्वल टू एक्स रुपयांवर कितीही रुपयांवर आपल्याला प्रॉफिट फाइंड करायचं असतं तेव्हा आपण असं राईट करून घेतो, जे रुपीज आहे ते एक्स रुपीज आपण इथे राईट करून घेतले. किती पर्सेंट प्रॉफिट आहे, 8%. सो इथे मल्टिप्लाय 8/100 पर्सेंटेज आहे म्हणून आपण इथे 100 राईट केलेलं आहे. ओके, आता इथे आपण 8/100 हे सॉल्व्ह करून घेऊ. ह्या दोघांना कशाने डिव्हाइड होतं, 4ने डिव्हाइड आपण करू शकतो दोघांना पण. सो इथे येणार आहे एक्स 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि इथे 4 1 जा 4 4 2 जा 8. इथे 8 घेतलं तर इथे 10 - 8 2 आणि हा 0 2 0 20 4 5 जा 20. ओके, सो इथे आपल्याला एक्सला जितकं प्रॉफिट 8% झालं होतं ते प्रॉफिट आपल्याला इथे मिळालेलं आहे 2/25. आता इथे x × 2 हा मल्टिप्लिकेशनला आहे, तर इथे आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 2x आणि डिनॉमिनेटर 25 ॲज इट इज. ओके, हे न्यूमरेटरमध्ये आहे x × 2 म्हणून आपण मल्टिप्लाय केलेली आहे. ओके, तर हे काय असणार आहे, 8% प्रॉफिट असणार आहे ऑन ₹X.
एक्स रुपयावरचं 8% प्रॉफिट असणार आहे. देन राजूने अमितला बायसिकल सोल्ड केली, विकली. हा फक्त आपण प्रॉफिट फाइंड केलेला आहे. मग जेव्हा तो सायकल विकणार ती प्राईज आणि त्याला जे प्रॉफिट झालेलं आहे ती प्राईज पण मिळेल. सो इथे आपण राईट करू देअरफॉर राजू सोल्ड द बायसिकल टू अमित फॉर रुपीज. जितक्या रुपयाला त्याने विकली ती रुपीज पण त्यांना मिळणार आहे. तर ती आपण एक्स कन्सिडर केलेला होता की जितक्या रुपयाला त्यांनी सायकल विकली ती एक्स कन्सिडर केली. प्लस 2x अपॉन 25 कारण ही सायकलची प्राईज आहे आणि ही काय आहे प्रॉफिट. सो प्राईज आणि प्रॉफिट आपण ॲड केल्यानंतरच आपल्याला ती टोटल प्राईज मिळणार आहे. तर इथे आपल्याला 25x मल्टिप्लाय x प्लस 2x करावं लागणार आहे. ओके 25 मल्टिप्लाय x प्लस 2x अपॉन डिनॉमिनेटर 25. 25 इंटू एक्स 25x येणार आणि हे 2x ॲज इट इज डिनॉमिनेटरमध्ये 25 ॲज इट इज. नेक्स्ट 25x प्लस 2x 27x अपॉन 25. ओके तर हे असणार आहेत रुपीज. नेक्स्ट आता अमितने ती सायकल जेव्हा विकत घेतली तेव्हा त्यावरती रिपेरिंग करण्यासाठी 54 स्पेंड केले. ओके सो अमित स्पेंड रुपीज 54 फॉर रिपेरिंग. So the cost of bicycle for Amit is म्हणजे जेव्हा अमितने त्यावरती 54 रुपीज स्पेंड केले रिपेरिंगसाठी तेव्हा त्याला ती सायकल कितीमध्ये पडणार आहे तर त्याची कॉस्ट प्राईज आपल्याला फाइंड करायची आहे. सो इथे राईट करायचं रुपीज. इथे जेवढ्याला त्याने विकत घेतली ती राईट करूया 27x अपॉन 25 आणि रिपेरिंग करण्यासाठी खर्च त्याला 54 आला ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. ओके ही कॉस्ट प्राईज आलेली आहे जितकी अमितने ती सायकल विकत घेतली होती ती कॉस्ट प्राईज. ओके आहे ना इझी. ही फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं आहे. याच्यामध्ये जी पण काही कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्सच्या अकॉर्डिंग. सो इथे आता अमितने जी सायकल घेतली होती ती परत सोल्ड केली निखिलला. तर इथे आपण राईट करूया अमित सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर रुपीज 1134 with no loss and no profit. हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिव्हन आहे. ही कंडिशन दिलेली आहे की अमितने जी सायकल घेतली होती ती निखिलला परत सोल्ड केली 1134 रुपयाला पण त्याला तिथे लॉसही झाला नाही आणि प्रॉफिटही झाला नाही. ओके सो इथे आपण राईट करू देअरफॉर 27x अपॉन 25 प्लस 54 इज इक्वल टू 1134. जी अमितची बायसिकल कॉस्ट आहे ती ही आहे आणि जेवढ्याला त्यांनी निखिलला विकली सोल्ड केली ती ही कॉस्ट आहे. तर दोन्हीही ही इक्वल आहेत म्हणून आपण इथे मध्ये इक्वल टू साईन दिलेला आहे. ओके आता इथे आपल्याला हे एक इक्वेशन मिळालेलं आहे. हे आपण फर्दर सॉल्व्ह करू. इथे आपण हा 54 जो नंबर आहे हा नंबर अपोजिट साईडला शिफ्ट करू शकतो. सो इथे 27x अपॉन 25 इज इक्वल टू 1134 मायनस 54. इथे आपण मायनस करून घेऊया. 4 minus 4 0, 13 minus 5 8 आणि इथे 0 येणार आणि हा 1 ॲज इट इज. ओके आणि इथे 27x अपॉन 25
आता हा 25 इथे आपण शिफ्ट करू शकतो अपोजिट साईडला. इथे हा डिवायडेशनला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो मल्टिप्लिकेशन होणार. सो इथे 27x इज इक्वल टू 1080 मल्टिप्लाय 25. ओके, तर इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. देन आता इथे आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे आहे, तर आपण हा 27 अपोजिट साईडला शिफ्ट करणार आहे. सो हा 27 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे डिव्हायडेशनला जाणार. ओके, x इज इक्वल टू 27,000 अपॉन 27. इथे डिवायडेशन येणार आहे. 27 1 जा 27 अँड 30 ॲज इट इज. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू येणार आहे 1000. इथे आपल्याला फायनल आन्सर लिहायचा आहे. देअरफॉर द कॉस्ट प्राइस ऑफ द bicycle to Raju purchased is ₹1000. ओके, राजूने जी बायसिकल घेतली होती त्याची कॉस्ट प्राइस आपण एक्स ही कन्सिडर केली होती. इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे. तर राजूने जी बायसिकल विकत घेतली होती त्याची कॉस्ट प्राइस किती आहे? ₹1000. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9 नंबर. A cricket player scored 180 runs in the first match and 257 runs in the second match. फर्स्ट मॅचमध्ये क्रिकेट प्लेयरने 180 रन स्कोर केले, सेकंड मॅचमध्ये 257 रन स्कोर केले. फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच सो दॅट द ॲव्हरेज ऑफ रन्स इन द 3 मॅचेस बी 230. इथे आपल्याला थर्ड मॅचमध्ये जितके रन स्कोर केले क्रिकेट प्लेयरने ते फाइंड करायला सांगितलेलं आहे. आणि इथे कंडिशन काय दिलेली आहे की तिन्ही मॅचचे जे स्कोर आहे त्यांची ॲव्हरेज 230 असायला पाहिजे. ओके, सो इथे आपल्याला जे फाइंड करायचं असते ते आपण एक्स कन्सिडर करत असतो. तर इथे लिहायचं आहे लेट द क्रिकेट प्लेयर scored X runs in the third match. ओके, तर इथं गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे? फर्स्ट मॅचमध्ये किती स्कोर केले त्यांनी ते आपण लिहून घेणार आहे. द स्कोर in the first match is 108 and score in the second match is 257. ओके, बघा इथे आपल्याला थर्ड मॅचचे स्क्वेअर फाइंड करायचे आहे आणि फर्स्ट मॅच आणि सेकंड मॅचचे स्कोर आपल्याला इथे दिलेले आहे. देन इथे आपल्याला राईट करायचं आहे द टोटल रन्स स्कोर्ड बाय द क्रिकेट प्लेयर is equal to 180 plus 257 plus x. तिन्ही मॅचमध्ये जितके रन्स हे स्कोर केलेले आहेत ते रन आपण इथे राईट करून घेतले. ठीक आहे, आता इथे आपल्याला ॲव्हरेज सांगितलेलं आहे, तर आपल्याकडे एक ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे, त्या अकॉर्डिंग आपण इथे सॉल्व करू. देअरफॉर ॲव्हरेज रन्स इन द matches equal to total runs scored by cricket player upon
नंबर ऑफ मॅचेस. ओके, सो इथे आपल्याला ॲव्हरेज दिलेला आहे क्वेश्चनमध्ये 230 इज इक्वल टू टोटल रन स्कोर्ड बाय द क्रिकेट प्लेयर. टोटल रन आपल्याला तिन्ही स्कोर ॲडिशन घ्यायची आहे. सो इथे 180 प्लस 257 प्लस एक्स इथे राईट करायचं आहे. आणि इथे नंबर ऑफ मॅचेस किती मॅचेस आहेत तर 3 मॅचेस, म्हणून इथे 3 मॅचेस राईट करायचं आहे. आता हा 3 इथे डिनॉमिनेटरला आहे तर आपल्याला इकडे शिफ्ट करायचं आहे. तर इथे मल्टिप्लिकेशनला येणार. मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 180 प्लस 257 प्लस एक्स. या दोघांची आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 3 इंटू 0 0, 3 3 जा 9, 3 2 जा 6 इक्वल टू, आता इथे 118 प्लस 257 ॲडिशन करून घ्यायची आहे. 7 प्लस 0 7, 5 प्लस 8 13, कॅरी 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 2 4 प्लस एक्स. ओके, आता इथे आपल्याला हा नंबर पाहिजे नाही, आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपण हा नंबरला अपोजिट साईडला इकडे शिफ्ट करणार आहे. इकडे शिफ्ट झाल्यानंतर हा काय जाणार मायनसला. ओके, 690 मायनस 437 प्लस इक्वल टू एक्स. ओके, आता इथे मायनस करून घ्यायची आहे. 10 मायनस 7 इथे 3, इथे 8, 8 मायनस 3 5, 6 मायनस 4 2 इज इक्वल टू एक्स. देअरफॉर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. एक्स आपण काय कन्सिडर केला होता थर्ड मॅचमधील स्कोर. सो इथे राईट करायचं आहे द क्रिकेट प्लेयर should score 253 runs in the third match. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे सुधीर प्रेझेंट एज इज 5 more than 3 times the age of वीरू. सर्वात आधी आपण इथपर्यंतच्या सेंटेन्सचं मिनिंग समजून घेऊ. सुधीरची प्रेझेंट एज जी आहे ती 5 ने मोर आहे, 5 ने जास्त आहे दॅन 3 times द एज ऑफ वीरू. वीरूच्या एज जितकं आहे, वीरूचं एज जितकं आहे तितकं 3 times जास्त आहे आणि 5 ने पण मोर आहे. ओके, अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. अनिलचं जे एज आहे ते सुधीरच्या एजपेक्षा हाफ आहे. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड वीरू एज टू 3 times अनिल्स एज इज 5 as 6, देन फाइंड वीरूज एज. जर सुधीर आणि वीरू यांच्या एजची आपण सम केली आणि त्याला 3 times अनिलच्या एजला केलं तर आपल्याला हा रेशो मिळणार आहे. तर वीरूची आपल्याला एज फाइंड करायची आहे. ओके, सो आता इथे आपण जसं एक्झाम्पल सॉल्व करत जाणार आहे तसं 1 by 1 कंडिशन यूज करत जाणार. ओके, सो जिथं आपल्याला फाइंड काय करायचं आहे इथे वीरूचा एज फाइंड करायचं आहे. जे आपल्याला फाइंड करायचं असते त्याला आपण एक्स कन्सिडर करत असतो. सो इथे राईट करायचं लेट द एज ऑफ वीरू बी एक्स इयर. देन आता इथे आपल्याला सुधीरचं एज फाइंड करायचं आहे. तर सुधीरचं एज किती आहे तर 5 ने मोर आहे आणि 3 times आहे वीरूपेक्षा. देन द एज ऑफ सुधीर इज, वीरूपेक्षा म्हटलेलं आहे, वीरूचं आपण एक्स कन्सिडर केलं होतं एज. सो आपण इथे एक्स राईट करून घेऊ. नंतर इथे आपल्याला 5 ने मोर म्हटलेलं आहे. मोर मोर म्हणजे जास्त आहे, 5 ने तर ॲड करायचं आहे. नेक्स्ट 3 times म्हटलेलं आहे. बघा इथे 3 times मीन्स वॉट मल्टिप्लाय असतो 3. ओके, सो इथे एक्सला 3 मल्टिप्लाय असणार आहे. तर हे आपल्याला सुधीरचं एज मिळालेलं आहे इयर.
ओके. नेक्स्ट आता कंडिशन दिलेली आहे, अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. सुधीरचं जितकं एज आहे त्याच्या हाफ एज अनिलचं आहे. मग सुधीरचं एज आपल्याला हे मिळालेलं आहे 3x + 5. याच्या हाफ अनिलचं एज असणार आहे. तर आपल्याला हाफ करायची असेल तर आपण 2 ने त्याला डिव्हाइड करत असतो. देअरफॉर अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. ही आपण कंडिशन राईट करून घ्यायची. आता आपण अनिलचं एज फाइंड करूया. देअरफॉर अनिल्स एज इज 3x + 5/2. ओके, इयर्स. नेक्स्ट आता आणखी इथे आपल्याला सम करायची सांगितलेली आहे सुधीर आणि वीरूची. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीर अँड वीरूज एज 3 टाइम्स अनिल एज. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल सुधीर आणि वीरूच्या एजची सम करून घेणार आहे आणि देन आपण अनिलच्या एजला 3 टाइम्स करणार. ओके. द सम ऑफ Sudhir's age and Viru's age is equal to, सुधीरची एज किती आहे 3x + 5. वीरूची एज आपण x कन्सिडर केलेली आहे, x प्लस करू आपण. इथे 3x + x = 4x + 5. ओके. आता इथे आपण सुधीर आणि वीरूच्या एजची ॲडिशन फाइंड करून घेतली. नेक्स्ट आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे 3 टाइम्स अनिल एज. अनिलचं जितकं एज आहे त्याला आपल्याला 3 टाइम्स करायचं आहे. 3 टाइम्स मीन्स त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं असते. तर अनिलची एज आपण इथे फाइंड करून घेतलेली होती ही. तर याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. देन आपण राईट करणार आहे 3 टाइम्स अनिल्स एज इज इक्वल टू, अनिलची एज किती होती 3x + 5/2. ह्याला 3 टाइम्स करायचं म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे इयर्स. ओके. सो आता इथे आपल्याला कंडिशन दिलेली आहे सुधीर अँड वीरूज एज टू 3 टाइम्स अनिल्स एज इज रेशिओ 5:6. रेशो दिलेला आहे आपल्याला. तर इथे फ्रॉम द गिव्हन कंडिशन हे सर्वात आधी आपल्याला सुधीर आणि वीरूच्या एजची जी ॲडिशन आपण केली होती ती राईट करायची आहे 4x + 5. आणि इथे रेशो आपला 5/6 येणार आहे. 5/6 म्हणजे 5/6 राईट करायचं असते. आणि हा 5 आपल्याला सर्वात आधी सुधीर आणि वीरूच्या एजची ॲडिशन सांगितलेली आहे. म्हणून इथे आपण न्यूमरेटरमध्ये त्यांच्या एजची ॲडिशन इथे राईट केलेली आहे. 3 टाइम्स अनिल एज ही आपल्याला राईट करायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये 3 टाइम्स अनिल्स एज. ओके. आता इथे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. जिथे आपल्याला इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर असतात तिथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. सो इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. ह्या 6 ने आपल्याला 4x + 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे येणार आहे 6 × 4x + 5 इज इक्वल टू, ह्या 5 ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला 5 × 3 इन ब्रॅकेट 3x + 5/2. ओके. इथे डिनॉमिनेटरला 2 आहे तर हा 2 आपल्याला पाहिजे नाही. त्यासाठी आपण इथे मल्टिप्लाइंग 2 बाय बोथ साईड असं करणार आहे. सो इथे लिहायचं मल्टिप्लाइंग 2 ऑन बोथ साईड. ओके. 6 4x + 5 इकडे आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे इक्वल टू
5 मल्टिप्लाय 3x प्लस 5 अपॉन 2 मल्टिप्लाय 2. इथे मल्टिप्लिकेशन राईट करूया. 2 इंटू 6 12 4x प्लस 5 इक्वल टू 5 3 जार 15. इथे 2 1 जा 2 कॅन्सल होतील आणि इथे 3x प्लस 5 ॲज इट इज राहतील. आता इथे 12 आहे, इथे 4 आहे. आता ह्या 12ने आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं असते, 15ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं असते. पण इथे आपण हे ग्रेटर नंबरने मल्टिप्लाय करणार, म्हणजे हे नंबर थोडे मोठे आहे तर ह्यांना आपल्याला मल्टिप्लाय करायला थोडं भारी जाणार आहे. तर त्यासाठी आपण हे दोन नंबर डिक्रीज करून घेणार, म्हणजे थोडे कमी करणार आहे. 12 आणि 15ला आपण 3ने डिवाइड करू शकतो, दोन्हीही 3च्या टेबलमध्ये येतात. सो इथे आपण राईट करणार डिवाइडिंग 3 ऑन बोथ साइड. ओके, सो इथे येणार आहे 12 4x प्लस 5 इज इक्वल टू 15 3x प्लस 5 अपॉन 3 आणि इथे पण डिवाइडिंग 3. 3 1 जा 3 3 4 जा 12 3 1 जा 3 3 5 जा 15. इथे काय व्हॅल्यूज मिळालेली आहे मग आपल्याला 4 इन ब्रॅकेट 4x प्लस 5 इज इक्वल टू इथे 5 3x प्लस 5. आता आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. 4 4 जा 16x प्लस 4 5 जा 20 इज इक्वल टू 5 3 जा 15x 5 5 जा 25. आता इथे व्हॅरिएबल टर्म एका साईडला, नंबर टर्म एका साईडला घ्यायचे आहे. सो 16x हा 15 आपण अपोजिट साईडला शिफ्ट करणार आहे. सो इथे -15x होणार आणि इथे 25 ॲज इट इज हा 20 अपोजिट साईडला शिफ्ट केला तर इथे -20 येणार. 16 - 15 x इज इक्वल टू 25 - 25. ओके, इथे काय येणार आहे 5. 25 - 25 येणार आहे. तर इथे x आपण काय कन्सिडर केला होता, विरूज एज. विरूची एज आपल्याला इथे फाइंड झालेली आहे. देअरफॉर द एज ऑफ विरू इज 5 years. ओके, तर इथे आता हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. जर मुलांना तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.